महामानवांना व महामायांना केवळ अभिवादन करतो. तुम्हा सर्वांना आजच्या 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. खर तर 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन नाही, तर 365 आपण स्वतंत्र राहून आज सामाजिक दृष्टिकोन जपला पाहिजे. तर त्याचा प्रश्नचिन्ह आपल्याकडे समोर उभे असते. तर आपण फक्त 15 ऑगस्टला म्हणून स्वतंत्र दिन साजरा करतो का? खरोखर सामाजिक दृष्टिकोन आहे का आपल्याकडे? तर त्याचा विचार जर केला तर आजची तरुण पिढी, ह्या तरुण वर्गाच्या हातात जेव्हा सत्ता येईल ना, तेव्हाच हा भारत देश स्वतंत्र होईल. कारण कुठल्या तरी महामानवांनी अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे, ये देश के लिए जो शहीद हुए हैं. कुठेतरी रोज 15 ऑगस्टला एक गीत गायलं होतं. ते गीत असं असतं, वो मेरे वतन के लोग जो शहीद हुए हैं उनके लिए कुर्बान लेने वाले जो याद करते हैं, उनके लिए थोड़ा सा तुम वक्त दो. तर तो वेळ आपण देतो का? खरोखरच 15 ऑगस्टला आलो आणि झेंडा फडकवला, फ्लॅग होस्टिंग झाला आणि घरी गेलो. तर हा विचार थोडासा थांबवावा लागेल आणि खरोखरच आपण हा दृष्टिकोन ठेवतो का? शिक्षणाकडे आपले तरुण वर्ग आहेत का? याचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला व्याख्यानामधून काही सांगणारच आहे. जो आजच्या दिवशी आपण संकल्प केला तो खरोखरच खूप चांगला संकल्प आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजनची गरज पडणार आहे आणि जो आताचा संकल्प आहे तो खूप चांगला आहे. त्यांनाही मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. तुम्हाला परत 15 ऑगस्टच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या ठिकाणी अक्षय बोला.